सध्या सगळीकडे व्हायरल असलेली ही चेक सिल्क साडी घ्यायला गेले होते आणि खरंच खूप मस्त साडी आहे आणि मी कोणता कलर घेतला असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी कोणती साडी घेतली ते उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. त्यानंतर आज सकाळचा प्लॅन असा होता की गरमागरम मस्त भजी बनवायचे. त्यासाठी रात्रभर मस्त मूग भिजू घातले होते आणि त्यासोबत थोडीशी चना डाळ मिक्स भिजू घातली होती आणि मस्त त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे टाकून आपण छान त्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ आणि चहासोबत तर भन्नाट लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर नवऱ्यासोबत मस्त चहा घेतला. आज देवासाठी गोड शिरा केला, नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं चित्रपट बघायला, तो म्हणजे जननेता. थलपती विजयचा हा चित्रपट आम्हाला खूप आवडला. त्यात ॲक्शन, इमोशन, स्क्रीन खूप एकदम भारी चित्रपट आहे. तुम्ही जर हा पाहिला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मूव्ही झाल्यानंतर आम्ही मस्त तिथे मॉलमध्ये फिरलो, थोडीशी शॉपिंग केली. रुद्राक्षीलाही बरंच काही घ्यायचं होतं, त्यासाठी ड्रेस वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही गेलो सांगलीच्या सुप्रसिद्ध विहार हॉटेलमध्ये नाश्ता करायला. तिथला मसाला डोसा, दही वडा आणि तिथं फेमस आहे पुरी भाजी. खरंच खूप यम्मी होती. जर तुम्ही सांगलीमध्ये आलात ना, तर या हॉटेलला नक्की जाऊन व्हिजिट करा. खरंच खूप मस्त नाश्ता सेंटर आहे. त्यानंतर आम्ही ना गेलो, मग साडी वगैरे घेतली आणि हा साडीचा मी काय कोणती ती साडी घेतली मी तुम्हाला हे नेक्स्ट उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल. त्यानंतर रुद्राक्षीला गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलो. त्या दोघांनी मस्त वाळूमध्ये मज्जा केली. त्यानंतर घरी आल्यानंतर रुद्राक्षीचा बैलपोळा असल्यामुळे ना त्यांचा काहीतरी प्रोजेक्ट दिला होता. तो प्रोजेक्ट केला आणि असा माझा दिवस